पराक्रमी योद्धा, तुझी भक्ती व उपासनेवरची श्रद्धा पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. हे प्रभू, हे श्री गणराया, तुमच्या दर्शनानं आज मी धन्य झालो आहे. प्रभू, आज मी धन्य झालो आहे. प्रथम तुम्हाला नमस्कार असो. धन्य धन्य आहे तू, धन्य आहे तुझी भक्ती. तुला कोणता वर पाहिजे तो वर तू मागून घे. हे प्रभू, हे श्री गणराया, तुम्हाला जर का मला वर द्यायचं असेल तर या चराचर सृष्टी सहित संपूर्ण ब्रह्मांडावर माझं प्रभुत्व राहील असा मला वर द्या. देव, दानव, यक्ष, गंधर्व, मानव यांचे पासून मला मृत्यू नसावा. यम, कुबेर, इंद्र या आदी लोकांनी माझी सेवा करावी. प्रभू, माझी सेवा करावी आणि तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा. प्रभू, असा मला वर द्या. तथा वत्सा, माझ्या कृपेमुळे तुला एक लोखंडाचे, एक सोन्याचे व एक रुपयाचे अशी 3 पुरे प्राप्त होतील. या पुरांमुळे तू सर्वत्र विजयी होशील. भगवान शंकराशिवाय तुझा कोणी पराभव करू शकणार नाही. वत्सा, या 3 पुरांमुळे तू त्रिपुरासुर या नावाने ओळखला जाशील. ठीक आहे. कित्येक वर्षाची तपश्चर्या आज पूर्ण झाली. या त्रैलोक्याचा मी स्वामी झालो. या त्रैलोक्याचा मी स्वामी बोला, काय आज्ञा आहे? असुर भीमकाय, तुम्ही इथे पृथ्वीवर राज्य करा. मी स्वतःच्या इंद्रावर स्वारी करेन. त्यामुळे माझ्या मागं
मी जे म्हणेन तसं करू शकतो. वाटेल तेव्हा वाटेल तिथे जाऊ शकतो. देवाचा देव राजा इंद्रदेव फार पराक्रमी आहे. नाही. त्याची अमरावती सहजासहजी तुझ्या ताब्यात गेले याची शंका वाटते मला. माझा पराक्रम अजून तुला ठाऊक नसावा. मित्राला देखील ठाऊक नसावा. असुर भीमकाय, बोला सुराज. ताबडतोब त्या इंद्रावर स्वारी करा आणि त्या श्री गजानन मंगलमूर्तीच्या वरानं हा त्रिपुरासुर फार दुर्मत्ता झालेला दिसत आहे. ही बातमी देवादिदेव शंभू महादेवाला सांगितली पाहिजे. नारायण नारायण गातो मी तवा अरे वा, या त्रिपुरासुराला म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूलाच जात आहे.
देवा अरे तुझ्या नावाचं वाचवा वाचवा त्या त्रिपुरासुरापासून माझे रक्षण करा. ठीक आहे, आपण चिंता करू नका. आपण सर्व जाणत असूनही तुम्ही मला कसं विचारताय? प्रभू, या त्रिपुरासुरानं या त्रैलोक्यात हाहाकार उडवला आहे. नारायण नारायण. होय मुनिवर्य, ठाऊक आहे मला. त्या त्रिपुरासुरापुढे काहीच कुणाचे चालत नाही. नारायण नारायण. हे शंभू महादेवा, त्या त्रिपुरासुराने हजारो वर्ष श्री गणेशाची एकनिष्ठेने आराधना केल्यानं त्याला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं आहे. नारायण नारायण. कारण कुणी यावर आता आपणच उपाय सांगावा. नारायण नारायण. इंद्रदेवा, आता प्रत्यक्ष शंभू महादेवाने श्री पंचमुखी महागणपतीची आराधना केली तर यातून काहीतरी मार्ग सापडे. नारायण नारायण. मुनिवर्य, योग्य वेळी योग्य तो मार्ग दिलात आम्हाला. लवकरच मी एकाक्षरी मंत्राच्या जपाला आरंभ करणार आहे. या पण ठीक आहे, येतो मी. सुखदेवाचे Hare
इथे का आलायस? दैत्यराज, मी कलांदर आहे. तुझी कीर्ती ऐकूनच मुद्दाम तुझ्या भेटीला आलो आहे. अरे ब्राह्मणा, आता माझी भेट झाली ना, हो बोल काय काम आहे तुझं? असुरराज, 14 विद्या 64 कलांमध्ये मी पारंगत आहे. अरे वा, म्हणे 14 विद्या 64 कलांमध्ये तू पारंगत आहे. हो, मग तुझ्या या कलांचा प्रताप दाखव मला. अरे तुझ्या एखाद्या कलेचा प्रताप दाखव मला. दैत्यराज, माझ्या कलेचा प्रताप तर दाखवणारच आहे. दाखव लवकर. असुरराज, श्री गणेशाचे स्मरण करतात तुला 3 विमाने प्राप्त होतील. काय? याच्या साह्याने तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. काय काय सांगतोस काय? आणि तू जे मनात आणशील ते त्वरित प्राप्त होईल. अरे ब्राह्मणा, पण म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे पण म्हणजे काय म्हणायचंय तुला? दैत्यराज, या तिन्ही पुरांचा जो कुणी एकाच बाणाने छेद करेल त्याच वेळी तुझा मृत्यू होईल. अरे ब्राह्मणा, अरे माझा तर मृत्यू कुणाच्या हाती नाही. परंतु तू सांगितल्याप्रमाणे अजून मी श्री गणेशाचे स्मरण करण्यास सुरुवात करणार आहे. आणि मी श्री गणेशाचे स्मरण करतात मला 3 विमानांचा लाभ होणार. अगदी बरोबर. मी म्हणेन तसं होणार. वाटेल तेव्हा वाटेल तिथे जाणार. अगदी बरोबर. असंच ना? हो. खरंच हे ऐकून मला फार आनंद झाला आहे. अरे हे ऐकून मला फार आनंद झाला आहे. हे ब्राह्मणा, घाबरू नकोस. आणि मी तुझ्या प्रसन्न झाला आहे. बोल, तुला जे काय पाहिजे ते मागून घे आणि मी ते द्यायला तुला तयार आहे. दैत्यराज, मी पूर्वी कैलास पर्वतावरती गेलो असता तिथे श्री गजाननाची चिंतामणी मूर्ती पाहिली. ती चिंतामणी मूर्ती मला खूप आवडली. अशी चिंतामणी मूर्ती माझ्या पाशी राहावी अशी माझी खूप इच्छा आहे. तेव्हा ती चिंतामणी मूर्ती तू मला आणून देशील? काय म्हणाला तू? चिंतामणी मूर्ती. अरे ब्राह्मणा, घाबरू नकोस. ती चिंतामणी मूर्ती तुला पाहिजे ना? अरे ती चिंतामणी मूर्ती तुला पाहिजे ना? ती मिळालीच म्हणून समज. अजून भिल्लाय. बोला बोला सुराज. ताबडतोब शिवशंकरावर हल्ला करा आणि ती चिंतामणी मूर्ती आपल्या ताब्यात घ्या.
मी महागणपतीची आराधना करण्यासाठी प्रारंभ केला आहे आणि लवकरच तुझ्या या तिन्ही मुलांचा ते छान करणार आहे. नारायण 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 नारायण. आता काय म्हणलं तू? तुझ्या तिन्ही मुलांचा ते छान नारायण नारायण नारायण. परत जर का असा अभद्र शब्द बोलशील नारायण तर माझ्या हातून फुकट पडशील नारायण. माझ्या हातून फुकट पडशील नारायण. सांगतोय तू? नारायण 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 नारायण. विनाशकाले विपरीत देव महादेवा, तुमची ही भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. यापुढे संकट समयी तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण करा त्या प्रत्येक वेळी मी संकटाचे निवारण करीन. हा परशु घ्या आणि त्रिपुरासुराच्या तिन्ही विमानावर सोडा. ती तीन पुरे नष्ट होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. हा घ्या परशु. ठीक आहे त्रिपुरासुरा, तुझा मृत्यू अंतिम. हाच तो कैलास पर्वत काय? ए शिवशंकरा, तुझ्या जवळ असलेली ती चिंतामणी मूर्ती माझ्या स्वाधीन कर, नाही तर हे असुरा, कोण आहेस तू? मुक्काने सांगता होईल तो. अरे भीम काय म्हणतात मला? आणि ती चिंतामणी मूर्ती मिळवल्याशिवाय मी इथून जाणार नाही, लक्षात ठेव. उगाच मृत्यूलावर का